नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञ कर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा पदार्थ थोडा खास आहे, कारण थोडा काय बराच खास आहे, कारण तो वेगळ्या पद्धतीने केलेला आहे। म्हणजे दिसायला तुम्हाला दिसतं आहे की हे भजे आहेत, भात आहे, कढी आहे, पण याला एक वेगळा टच दिलेला आहे, कारण हे आहेत पंजाबी कढी पकोडे आणि पंजाबी स्टाईलची वेगळी कढी आपण केलेली आहे। त्यामुळे त्याच्यात जो थोडासा बदल आहे तो आज खास मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 कप दही। हे दही आपण आधी छान फेटून घ्यायचं आहे। आपण कढीसाठीची आधी तयारी करतो आहे। याच्यामध्ये ही कढी ना अतिशय पातळ केली जाते, कारण आपण याच्यामध्ये भजे घालणार आहोत, अर्थात कढी पकोडे आहेत, त्यामुळे ते भजे जे आहेत ती कढी अगदी पिऊन घेतात, त्याच्यामुळे ते फुलतात आणि फुलतात मग ती कढी खूप घट्ट व्हायला नको आहे, म्हणून त्याच्यामध्ये पाणी आधीच जास्त प्रमाणात घालायचं आहे आपल्याला आणि कढी छान शिजवून घ्यायची आहे। त्याच्यामुळे पाणी आधीच तिप्पट वगैरे घालायचं आहे, जास्त प्रमाणात घालायचं आहे। तर 1 कपाला साधारण तुम्ही 2 ते 3 कप पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं बेसन घातलेलं आहे। तर बेसन घालतानाचा तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण ते छान एकत्र आपल्याला करून ठेवायचं आहे आणि कढीची फोडणी करायची आहे। कढीची फोडणी देताना मात्र मी ती तुपातच दिली आणि तुपातच द्या, खूप उत्तम स्वाद लागतो। याच्यात नेहमीप्रमाणे आपण जसं जिरं घालतो तसं जिरं घालायचं आहे, पण सोबतच मेथी दाणे घालायचे आहे 1/4 टीस्पून। त्याच्यानंतर 1 ते 2 टीस्पून धणे घातलेले आहेत, कुटून घालायचे त्याचा स्वाद एकदम उत्तम येतो। त्याच्यानंतर 2 लाल मिरच्या घालायच्या आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडासा कांदा घालायचा आहे। तर मेथी दाणा, धणे आणि कांदा हा जो आहे तो एक वेगळा थोडासा ट्विस्ट आहे, जो पंजाबी कढीमध्ये अवश्य घालतात, त्याच्यामुळे ते नक्की घाला। खूप वेगळा स्वाद कढीला येतो आणि खूप उत्तम लागते कढी। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि आलं आणि मिरची हे पण मी जरा तुकडे न करता ते ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, तर ते साधारण 2 चमचे घालायचं आहे। खूप मस्त लागतं ते, म्हणजे मी साध्या कढीसाठी आलं किसून घेते आणि मिरचीचे तुकडे घालते, तर तसं न करता हे दोन्ही छान मी खलबत्त्यात कुटून घेतलं आहे, खूप उत्तम स्वाद लागतो। आता आपल्याला थोडा कांदा किंचित परतवून घ्यायचा आहे, थोडा शिजेस्तोवर। मग त्याच्यामध्ये आपण हळद, मीठ असं जे आपण नेहमी कढीला घालतो ते घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि एकत्र करून घ्यायचं आहे। किंचित पाण्याचा हबका दिला आहे मी कांदा थोडा शिजायसाठी आणि त्याच्यानंतर आपण हे जे बेसन, दही आणि पाणी याचा जो घोळ छान करून ठेवलेला होता तो याच्यात घालायचा आहे। तर लक्षात घ्या, पाणी जास्त घालायचं आहे या कढीला आणि मुख्य म्हणजे एक पहिली उकळी येईस्तोवर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे या कढीला, नाहीतर कढी फुटेल। तर कढी फुटू द्यायची नाही आहे, कारण आपण याच्यात कांदा, धणे, मेथी असं जे वेगळं प्रकरण घातलेलं आहे, तर कढी फुटू नये म्हणून ते सतत थोडा वेळ ढवळत राहणं पहिली उकळी येईस्तोवर तरी करायचं आहे। आणि मुख्य म्हणजे थोडा वेळ गॅस मोठा ठेवायचा, एक छान उकळी आली की मग गॅस एकदम लोवर करून आपल्याला कढी उकळत ठेवायची, शिजवत ठेवायची। ओके, तर पंजाबी कढी ही अशा पद्धतीने करतात, जिला खूप वेळ उकळत ठेवतात। तर ती उकळीस्तोवर आपण भज्यांचं सारण भिजवून घेऊया। तर मी भज्यांसाठी पण कांदे घेतलेले आहेत, तर एक मोठा कांदा चिरून घेतला, त्याच्यात मिरची आहे बारीक चिरलेली आणि धणे घातलेले आहे 1-2 चमचे। त्याच्यानंतर मीठ, हळद, ओवा घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे, हिंग घातलेलं आहे आणि बेसन साधारण 1-2 कप इतकं मी घेतलेलं आहे। आता हे सगळं आपलं झालं की एकत्र करून घ्यायचं आणि लागेल असं थोडं थोडं करत पाणी घालून छान घट्टसर मळून घ्यायचं आहे। घट्ट म्हणजे खूप घट्ट नाही, सैलसर असं, पण खूप पातळ पण नको आहे, जेणेकरून भजी आपले खूप नीट टाकता आले पाहिजे आपल्याला। आणि मुख्य म्हणजे आपल्याला भज्यांचा आकार जरा छोटाच ठेवायचा आहे, कारण ही भजी आपण कढीत घालणार आहोत, तर ती खूप फुलतात, कढी पिऊन घेतात भजी आपण आधी प्यायच्या आधी, त्यामुळे ते भजे खूप छान फुलतात, तर म्हणून ते छोट्या आकारातच करायचे आहेत आपल्याला। तर याच्यावर मी मोहन घातलं आहे 2 चमचे, गरम करायला ठेवलं होतं तेल भज्यांसाठीच आणि त्या कढईतलेच मी 2 चमचे तेल घातले आणि आपलं आता हे छान तयार झालेलं आहे पीठ। आता आपण गरम गरम तेलामध्ये भजी सोडायची आणि अशी कुरकुरीत भजी होतात ही। मुख्य म्हणजे या भज्यांमध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन्स पण करू शकता, म्हणजे कांद्याचे नसेल करायचे तर तुम्ही मेथी घालून, पालक घालून किंवा दोन्ही एकत्र घालून अशा पद्धतीने पण भजे करू शकता आणि ते कढी पकोडे खूप मस्त लागतात वेगळ्या चवीचे। तर एकदा या पद्धतीने आणि एकदा वेगवेगळ्या भाज्या घालून अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही ते ट्राय करून बघू शकता। असे आपले छान 2-3 घाणे कांद्याचे भज्याचे झाले की ते आपण कढीमध्ये घालायला तयार आहेत। गरमागरम पण तुम्ही लगेच टाकू शकता, थोडेसे थंड झाले की पण तसेही टाकू शकता। तर आपले हे माणसांप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण घेऊन घरातल्या तेवढे हे घाणे करून घ्यायचे आणि आपले हे कांदे भजे तयार आहेत।
या पद्धतीने ह्या कढीमध्ये हे टाकल्यानंतर ती कढी उकळलेली असायला पाहिजे, छान शिजली गेली पाहिजे. पंजाबी कढीला कढत ठेवणं अर्थात उकळत ठेवणं, शिजत ठेवणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे साधारण का आपण भज्याचं पीठ भिजवून भजी काढेस्तोवर म्हणजे जो अर्धा पाऊण तास या कढीला आपल्याला छान शिजवत ठेवायचं आहे. म्हणूनच याच्यात पाण्याचं प्रमाण खूप असणं महत्त्वाचं आहे. तर ही अशी सुंदर आपली कढी उकळली गेली आहे, कढत ठेवलेली आहे, छान शिजवून घेतलेली आहे. त्या कढीमध्ये आता आपण आपले भजे घालणार आहोत. बघा किती सुंदर दिसते. कोथिंबीर घाला भरपूर सारी आणि मग आपली भजी पण आपण याच्यात घालणार आहोत. तर अशा पद्धतीने हा मेनू एकदम सोपा होतो आणि संध्याकाळचं जेवण एकदम सुरेख होऊन जातं पावसाळी हवेमध्ये. किंवा कोणी पाहुणे येणार असेल तर हा वेगळा मेनू तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जरा सोपाही आहे आणि तितकाच चमचमीत पण आहे, कारण याच्यासाठी खूप तयारी लागत नाही. थोडीशी तयारी लागते, फक्त भजी तळण्यासाठी थोडा वेळ जातो इतकाच. पण भजी तळेस्तोवर आपली कढी पण होते आणि असा सुंदर मेनू तयार होतो जो खूप पोटभरीचा आणि चमचमीत. थोड्या साध्या प्रकरणात आपण थोडा वेगळा ट्विस्ट दिला की तरी त्याची गंमत वाढते आणि तुम्हालाही लक्षात येईल एकदा करून बघितल्यावर की आपण या पद्धतीने का नाही केली आधी कढी भजी. तर नक्की ट्राय करून बघा अशी सुंदर डिश. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि जरूर सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर. आणि त्याबरोबरच बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका. आता आणखी एक ट्विस्ट आहे याच्यामध्ये थोडासा की या कढीवरनं थोडीशी फोडणी घालतात वरतून, तर ती तुम्हाला आवडत असेल तर घाला नक्की, नाही तर स्किप पण करू शकता. या फोडणीमध्ये मी तेल, जिरं, हिंग आणि थोडंसं तिखट पण घातलेलं होतं. तर तिखट टाकतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे यावेळेला, त्यामुळे ते आता तुम्हाला टाकतानाच दिसेल फोडणी कशी दिसते ते. तर असे मस्त सर्व करा गरम गरम वाफाळता भात आणि त्याबरोबर हे कढी पकोडे, त्याच्याबरोबर केली आपण छानशी फोडणी आणि मस्त लागतं. जितकं सुंदर दिसतं तितकं सुंदर लागणारं हा पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही जरूर या पद्धतीने ही वेगळी कढी ट्राय करून बघा आणि त्याचा आस्वाद घेतल्यावर कमेंट करून सांगायला पण विसरू नका, कारण आपण अशा छान रेसिपीसह भेटत राहूच पुढेही. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.